गोंदिया जिल्ह्यात दोन नगरपंचायत दोन नगर परिषदची निवडणूक लागलेली आहे आणि सर्व पक्षाचे जोमात प्रचार सभा सुरू आहे। आज भाजप तर्फे प्रचार रॅली काढण्यात आलेली होती। आमच्यासोबत गोरेगाव तिरोडा विधानसभाचे आमदार विजूभाऊ रांगडाले आहे। भाऊ काय सांगणार, कसे प्रकारची तयारी सुरू आहे आपली नगरपंचायत निवडणुकीसाठी? आमची तयारी एकदम जोमात आहे। कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि मतदाता आशीर्वाद देण्याकरता उत्सुक आहेत। येणाऱ्या 2 तारखेला गोरेगाव नगर पंचायतमध्ये दोन्ही बटन, एक नगराध्यक्षाची आणि एक नगरसेवकाची, जी कमळाची बटन 2 तारखेला दोन्ही बटने कमळाचीच मतदाता दाबणार आहेत आणि निश्चितच गोरेगाव नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापित होणार आहे। या गोरेगाव नगर पंचायतमध्ये आपले पक्षाकडून बंडखोर आहेत, काय सांगणार? निवडणुकीमध्ये कुणाची इच्छा कशी राहते, कुणी पक्षाच्या बरोबर राहतो, कोणी आतून काँग्रेसच्या भरोश्यावर राहतो आणि म्हणून असे लोक काँग्रेसच्या भरोश्यावर आमच्या विरोधात लढत आहेत। कालपर्यंत ते भारतीय जनता पक्षामध्ये होते, आज नाही आहेत। अगोदरच त्यांनी ह्याच्या अगोदर एक वेळेस राजीनामा दिला होता आणि ते पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते नव्हते। आता ते काँग्रेसच्या समर्थनमध्ये निवडणूक लढत आहेत। आमच्या त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा काही घेणं देणं नाही आहे। भाऊ, आपले मतदारसंघात नगर परिषद आणि नगर पंचायतची निवडणूक आहे। आपले 2 नगराध्यक्ष लढत आहेत, कसे त्यांची तयारी आहे? मला विश्वास आहे येत्या 2 तारखेला तिरोड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री अशोकजी असाटी हे निश्चित निवडून येतील। त्याच प्रकारे त्यांचे सगळे सदस्य हे जे जास्तीत जास्त संख्येमध्ये निवडून येणार आहेत। गोरेगाव नगरपंचायतमध्ये आमचे उमेदवार अजय कोठेवारजी आहेत आणि निश्चितच ते सुद्धा निवडून येतील व त्याचबरोबर त्यांचे सहयोगी सदस्यसुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात निवडून येणार आहे। आपल्या उमेदवाराची लढत कोणासोबत आहे? आमची लढत नाही आहे, आम्ही एकतर्फा जिंकून राहिलो आहे। ते आपल्या दुसऱ्या नंबर येण्याकरता प्रयत्न करत आहेत। आम्ही तर आमची निवडणूक आजही जिंकलेली आहे। निश्चितपणे गोरेगाव नगरपंचायत आणि तिरोडा नगर परिषदमध्ये आमचे उमेदवार निश्चित निवडून येतील, आमदार विजयभाऊ रांगडाले यांनी सांगितले आहे। साहिद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।